बघा, एक गोवर्धन घी म्हणून आहे, प्युअर काऊ सांगितलं आहे आणि याची किंमत आहे 445 रुपये. आणि याची डेट वगैरे बघून घ्या, 30/5/2026 ते 29/5/2027. बरोबर. आता हे तूप ह्याच्यामध्ये गरम केलेलं आहे. त्याला तुळशीचं पत्र वगैरे टाकून कडका दिलेला आहे. आपण जसं तुपाला कंटिन्यू कडका देतो तसा गरम केलेला आहे. आणि साधारण तूप हे कधीच साधारण ओरिजिनल तूप आहे ते साधारण टेम्परेचरमध्ये कधीच आळत नाही. ते हमेशा एक तर रव्यासारखं भगर राहतं आणि अर्धं एकदम क्लीन पातळच असतं. आणि त्याला थोडाही त्याच्या तुपाच्या अशा कणाला थोडाही धक्का लागला तर ते लगेच पटकन ते असं विरघळतं. तसं आता हे बघा, हे विरघळत नाही, हे असंच राहतं. म्हणजे हा प्युअर डालडा आहे. आता याच्यात डालडा किती आणि तूप किती यासाठी आपण हे गरम केलं आणि साधारण टेम्परेचरमध्ये याला 2 ते 3 दिवस झाले तर ठेवलेलं. आता ह्याच्यामध्ये जेवढं बी जे काही पातळ आहे आता हे ते प्युअर तूप, आणि जेवढं काही तुम्हाला घट्ट दिसते ते सगळं टोटल डालडा आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये किती डालडा आहे आणि किती प्रमाणात तूप आहे हे आपल्याला अंदाजे लगेचच कळालेलं आहे. हे बघा हा डालडा, हे बघा हा दामटला जोरात ताकद लावून जरी याला आपण प्रेस केलं ना तरी हा विरघळायला तयार नाही. बघितलं, हे यांची क्वालिटी आहे. आणि आपण आता हा डालडा आहे आपण घेतो आहे किती रुपये किलोनी, 445चा जर अर्धा किलो आहे तर हा झाला आपल्याला जवळजवळ 800-900 रुपयाच्या किमतीमध्ये. आणि बघा, यांनी हे सगळं याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे, व्यवस्थित सगळं दाखवलेलं आहे. पण याच्यात खरं किती आणि खोटं किती बघा, हे आपल्या नजरेसमोरच आहे किती डालडा आहे याच्यामध्ये. आता आपण याला गाळून घेऊन पाहूया.